शिरूर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। भुजबळांनी नकार दिल्यानं शिवाजी आढळराव पाटलांना उमेदवारी दिली असं सुद्धा अमोल कोल्हे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर कोल्हे बालिश विधानासाठी प्रसिद्ध आहेत। शिवाजी आढळराव यांनी आता हा पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी मला शिरूरमधून लढण्याबाबत विचारलेलं होतं। अमोल कोल्हेंच्या वक्तव्याला भुजबळांनी आता दुजोरा सुद्धा दिलाय। नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी शिंदेंनी प्रयत्न केला असं सुद्धा भुजबळ म्हणतात। छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती, परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले, तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते, त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली। अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही। अशा विधानासाठी प्रसिद्ध आहे। कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधानं करतात, त्याला काही बेस नसतो। शिंदे कशाला ते अप करतील? ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहेत तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील? कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये। हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असं माझा त्यांना सल्ला आहे। मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही। ज्यावेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे, सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे, आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची, तर मग त्यांना पण अडचणीत होतं। म्हणून त्यांनी एक गुड फेथ मध्ये त्यांनी निश्चितपणे मला फोन केला, मी विचारलं की ओबीसी समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का? त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल, हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता। प्रयत्न ते करणार काय गुड फेथ मध्ये, त्यांची काही चूक आहे अशी भाग नाही।